नमस्कार, मी ग्रीष्मा दातार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. खाद्यपदार्थ आणि आपल्या अवतीभोवती असणारी आपल्या आवडीची माणसं यांचं ना एक काय म्हणू एक कनेक्शन असतं. म्हणजे मला असं होतं, मला बऱ्याचदा असं होतं, कुठूनही भाकरी भाजताना जो एक खमंग सुगंध येतो, तर तो आला ना की मला माझ्या आईची आठवण येते. की तेव्हाचं माझं आजोळचं घर, चुलीवर माझी आजी भाकऱ्या भाजायची आणि त्यानंतर मग आम्ही सर्व लहान होतो ना, तिची नातवंड, आम्ही तिच्या बाजूला बसायचो आणि मग ती गरम गरम भाकऱ्या आम्हाला द्यायची. तर ती आठवण येते. तसंच मला काही विशिष्ट पदार्थ बोललं की मला माझ्या आजेसासूबाईंची आठवण येते. तर माझ्या आजेसासूबाई गेल्या आता काही दिवसांपूर्वी आम्हाला सोडून गेल्या आणि त्या गेल्या तेव्हा 92 वर्षाच्या होत्या, पण एकदम ठणठणीत होत्या आणि थोडंसं आजारपणाचं निमित्त झालं आणि त्या गेल्या. पण आत्तापर्यंत म्हणजे 1 वर्षापूर्वीपर्यंत त्या आम्हाला खाऊ घालत होत्या व्यवस्थित. म्हणजे त्यांना कोशिंबिरी आवडायच्या, भरीत त्या छान करायच्या. तर अशा कित्येक पदार्थांचे माझ्या आठवणी त्यांच्याशी निगडीत आहे. म्हणजे दडपे पोहे म्हटलं की मला आमच्या आजीच आठवतात. कारण दडपे पोहे हा पहिला पदार्थ आहे जो त्यांनी मला खाऊ घातला आणि शिकवला. त्यानंतर ताकाची कढी असेल किंवा कोकणस्थी पद्धतीची फणसाची भाजी असेल, ती मला त्यांनी शिकवली. आणि आजींचं एक आमच्या असं होतं ना की कधी कुठल्या पदार्थाला त्यांनी नाकं मुरडली नाहीत किंवा हा माझ्यासारखा नाही केला किंवा हा छान नाही झाला आहे पदार्थ, अशा टिप्पणी त्यांनी कधीच नाही केल्या. छान झालं आहे, ह्याच्यात हे घालायला हवं होतं थोडंसं, हे घातलंस तर बरं लागेल, एवढेच त्या प्रतिक्रिया द्यायच्या आणि सगळं व्यवस्थित खात होत्या. आणि म्हणजे त्यांनी शिकवलेले पदार्थ खूपच अप्रतिम आहेत आणि त्या करायच्या देखील खूप छान. तर मी त्यांना म्हणजे आपल्याकडे कितीही रेसिपी बुक्स असले तरी पण आपल्या आजीने केलेला पदार्थ, आपल्या आजीसारखा आजीच्या हातचा जो असतो ना पदार्थ, तो आपल्याला आवडतो आणि तो पदार्थ तसाच लागला पाहिजे. कारण त्या मेमरीज असतात, आठवणी असतात आपल्या त्या पदार्थांशी. पहिला घास घेतल्यावर अरे तो एक चित्रपट आहे गुलाबजाम, त्याच्यात तो म्हणतो की मी गुलाबजाम खाल्ला आणि माझं मन माझ्या आईपाशी गेलं. तर तसंच आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या आठवणी त्या पदार्थासोबत त्या माणसांशी सुद्धा निगडीत असतात, तर किती रेसिपी बुक्स असले ना तरी ते आजीचा हातचा जो पदार्थ असतो ते तसाच बनला पाहिजे. तो आपण तिलाच विचारून ते करतो. तर काही वर्षापूर्वी मी आजींना ना लिहायला दिलं होतं की तुमच्या ज्या काही विशेष रेसिपी असतील ना त्या मला लिहून द्या, आणि त्याप्रमाणे त्यांनी मला लिहून पण दिला होता. मी बाजूला फोटो दाखवेन त्याचा. त्याप्रमाणे त्यांनी लिहून दिल्या होत्या आणि त्यातलीच आज मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. ती म्हणजे गोळ्यांचं सांबार. गोळ्यांचं सारही म्हणतात, सांबारही म्हणतात. तर सध्या डिसेंबर चालू आहे महिना. थंडी अशी मुंबईत फारशी थंडी नसते, पण हवा सुखद असते, थोडासा गारवा असतो. तर अशा हिवाळ्यात तुम्ही गरमागरम सार सोबत वाफाळता भात आणि छान जेवायला खूप छान वाटतं. रात्रीचं भाकरी खाऊ शकता, पण मला भात विशेष प्रिय आहे, त्यामुळे मी भातासोबत खाते. तर चला बघूया गोळ्यांचं सांबार कसं करूया. हे साहित्य आहे, पहिले बघूया आपण काय. चण्याची डाळ आहे, 3 ते 4 तास भिजवलेली आहे, 4 ते 5 तास भिजत घातलेली आहे, पूर्ण उपसून घेतलेली आहे आणि अशी भिजलेली आहे व्यवस्थित. त्यानंतर सुकं खोबरं आहे, जे डिरेक्टली गॅसवर भाजण्याचे तुकडे केलेले आहेत. आमसूल आहे, गूळ आहे थोडासा, जिरं आहे, चण्याचं पीठ आहे डाळीचं, त्यानंतर जिरेपूड, धणेपूड, हिंग, हळद, मीठ आणि लाल तिखट. तर असं साहित्य. बघूया आता याचं काय करायचं.
पहिल्यांदा हे सुकं खोबरं आणि जिरं एकत्र वाटून घेते. जी डाळ होती ती भरड वाटून घेतलेली आहे. काही पाणी वगैरे नाही घातलं आहे त्याच्यामध्ये. आता ह्या वाटलेल्या डाळीत आपण काय घालायचं आहे ते मी बघूया. लाल तिखट घालू, थोडंसं मीठ. मला आता हाताने थोडा अंदाज येतो किती घालायचं ते. थोडंसं मीठ घालते मी. हिंग, हळद, किंचित धणेपूड, थोडं आपण जिऱ्याची पूड घालूया. आता याच्यात थोडंसं डाळीचं पीठ पण घालूया आणि मुटका वळता येईल असं करून ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. तेलसुद्धा घालतो आहे याच्यात. ह्याचा असा मुटका वळता आला पाहिजे तुम्हाला. हे गोळे तुम्हाला तळता आले पाहिजेत. आपण ह्याचे गोळे करून घेऊया व्यवस्थित. हे आपण डाळीचे गोळे केले होते ते असे तयार झालेले आहेत व्यवस्थित. कढईमध्ये तेल गरम करून हे तयार गोळे आता तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. मंद आचेवर तळा, कारण हे आतून सुद्धा शिजले पाहिजेत. हे बघा, आता हे जे तयार केलेले गोळे होते ते खरपूस तळून झालेले आहेत व्यवस्थित. आणि रंग पण बघा किती छान सोनेरी आहे रंग. आता त्याच तेलामध्ये आपण फोडणी करून घ्यायची आहे. तर तेल गरमच आहे, तर मी मोहरी घातलेली आहे पहिल्यांदा. मोहरी तडतडली त्यानंतर मी घालते आहे त्यामध्ये हिंग घातल्यावर मी घातला आहे कढीपत्ता, हळद. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात मी घालते जो मगाशी मी जो खोबऱ्याचा मसाला तयार केला होता, खोबऱ्याचं जे वाटण तयार केलं होतं ते घालते याच्यामध्ये. हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग घालते लाल तिखट. प्रत्येक स्टेपवर आहे ना परतून व्यवस्थित घ्यायचं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर मी त्यात घालते पाणी. जितकं तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे, पातळ दाट, त्याप्रमाणे तुम्ही तेवढं घालू शकता. 1-1.5 वाटी ओके आहे पाणी. मीठ घालायचं. मीठ घातल्यावर आपण त्यात घालायचं आहे आमसूल. मीठ या अंदाजाने घाला की आमसुलात देखील थोडं मीठ असतं. त्यानंतर घालते थोडासा गुळाचा खडा. आणि या पदार्थाची चव आहे ना थोडी आंबट, गोड, तिखट अशी आली पाहिजे. रश्श्याला दाटपणा येण्यासाठी 1 चमचा चण्याच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून ढवळून ते मी यात लावलेलं आहे, या साराला लावलेलं आहे. साराला उकळी आली व्यवस्थित की हे जे तळून घेतले होते गोळे आपण मगाशी ते घालायचे आहेत. आता सजावटीसाठी किंवा ज्यांना स्वाद आवडतो कोथिंबिरीचा त्यांनी कोथिंबीर घाला. नसेल वाटत तर नका घालू. मला स्वतःला इतकी आवडत नाही कोथिंबीर, पण तरी मी घालते कारण आमच्या आजीने सांगितली होती घाला याच्यामध्ये कोथिंबीर. आता झाकण ठेवून द्यायचे. गोळे पुन्हा त्या रश्श्यामध्ये शिजले पाहिजेत सारामध्ये. हे बघा, आता 5 ते 10 मिनटानंतर पाहिले मी उकळी आलेली आहे, गोळे वळत रंगत आहेत, म्हणजे हे गोळे तयार आहेत. बघा किती छान दिसत आहेत ना. तर आपलं गोळ्यांचं सांबार तयार आहे. तर गोळ्यांच्या सांबाराची रेसिपी तुम्ही पाहिली. ही रेसिपी, हा पदार्थ मला विशेष प्रिय आहे कारण आमच्या आजी तो खूप छान बनवायच्या आणि त्या पदार्थाची विशेष आठवण येते म्हणून. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पदार्थ कसा वाटला तुम्हाला, रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे अशा प्रकारचा पदार्थ असतो का तर ते देखील मला सांगा. थँक्यू.